औरंगजेबाची कबर हटवण्याचा GR काढा, संजय राऊत यांची मागणी। गद्दारी आणि बेईमानीच्या विरोधामध्ये महाराजांप्रमाणे हल्लाबोल करण्याची वेळ, राऊतांची प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या कबरीला केंद्रीय पुरातत्व खात्याचं संरक्षण, त्यामुळे संरक्षण देणं राज्य सरकारला दुर्दैवानं क्रमप्राप्त, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावरती आंदोलकांना अडवलं। पुरातत्व विभागाकडून खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची पाहणी, एकीकडे कबर हटवण्याची मागणी सुरू असताना पुरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर यांनी पाहणी केली आहे। औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त, एका वेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्याचे निर्देश। औरंगजेबाची कबर कायमची नेस्तनाबूत करावी या मागणीसाठी नागपूरमध्ये देखील विहिप आणि बजरंग दलाचं आंदोलन। विहिपचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वामध्ये निदर्शनं। औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये सुद्धा बजरंग दलाचं आंदोलन, कबर हटवली नाही तर तीव्र आंदोलन करू, राज्य सरकारला इशारा। औरंगजेबाची कबर हटवण्यावरून शिवसेनेमध्ये सुद्धा दुमत, कबर राहिली तरी चालेल पण त्यावरती खर्च करून बडेजाव नको, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य। तर प्रतापराव जाधवांच्या मताला खासदार नरेश म्हस्के यांचा विरोध, औरंगजेबाचं थडगं नष्ट करण्याचं केलं वक्तव्य। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिथे औरंगजेबाला मृत्यूच्या नंतर शेवटची अंघोळ घालण्यात आली तिथला चौथरा देखील काढून टाका, विश्व हिंदू परिषदेची मागणी। 100 दिवसामध्ये 1 विकेट गेली, 6 महिने थांबा, आणखी 1 विकेट जाणार आहे। पुण्यामधील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंचा दावा, मात्र नेमका रोख कुणाकडे याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। मंत्रिमंडळामधील आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार आहे आणि यासाठी भाजपमधील लोक आम्हाला हत्यारं पुरवतायत, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना संजय राऊत यांचा खळबळजनक दावा। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी, खोडके यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा। चंद्रकांत रघुवंशी हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि 3 वेळा विधान परिषद सदस्य। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची औरंगजेबासोबत केलेल्या तुलनेचे विधान परिषदेमध्ये सुद्धा पडसाद, सपकाळ यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची दरेकरांची मागणी। सपकाळांवरती कारवाईच्या मागणीसाठी विधान परिषदेमध्ये भाजप आमदारांची घोषणाबाजी, दरेकरांनी केलेल्या मागणीवरती गांभीर्याने विचार होईल। सपकाळांवरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवरती बावनकुळेंची प्रतिक्रिया। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांना पुरस्कार नको तर पाणी द्या असे बॅनर फडकवून आंदोलन। विधिमंडळाच्या विशेष समित्यांची आज घोषणा होणार आहे। मंत्रिपदाला हुलकावणी दिलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची या विशेष समित्यांवरती वर्णी लागेल। दरम्यान हक्कभंग समितीवरती कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। धान खरेदी विक्री, धान भरड आणि धान साठवणीमध्ये मोठा घोटाळा, भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा आरोप। राज्य सरकारनं कसून चौकशी करावी, आमदार नरेंद्र भोंडेकर यांची मागणी। आयारामांना सामावून घेण्यासाठी भाजपकडून संघटनात्मक बदल, आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपकडून पदांमध्ये वाढ, बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पातळीवरती लवकरच खांदेपालट होणार आहे। धनगर आरक्षणासाठी राज्य शासनाची शिफारसच नाही, केंद्रीय मंत्र्यांचे खासदार विशाल पाटील यांना लेखी उत्तर। त्यानंतर राज्यामधील महायुतीच्या सरकारनं धनगर आरक्षणाबाबतची तातडीनं शिफारस करावी, खासदार विशाल पाटील यांचं आवाहन। भिवंडीमधल्या बराडेपाडा इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंदिराची निर्मिती। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती राज ठाकरे यांच्या हस्ते पुष्पांजली, शिवाजी महाराजांवरती ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी। शिवचरित्राचा प्रभाव असल्यामुळे नैराश्य आपल्याला स्पर्शही करत नाही, राज ठाकरे यांनी शिवजयंतीच्या निमित्तानं जागवले शिवरायांचे विचार। वर्षातून एकदा तरी प्रत्येकानं शिवचरित्राचं पारायण करायला हवं, राज ठाकरे यांचं आवाहन। सीएसएमटी मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवरायांचा मेघडंबरी पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी आंदोलन, शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आंदोलन।
2012 मधील 388 कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण उद्योगपती गौतम अदानींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. SFIO या केसमध्ये गौतम आणि राजेश अदानी यांच्यावरचे आरोपही फेटाळले. MMR मधील मेट्रो प्रकल्पाला UKच्या क्रॉस रेलचं बळ मिळणाऱ्या मेट्रो प्रकल्पामधील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा इत्यादींच्या कामांसाठी क्रॉस रेलची मदत होणार आहे. केएममध्ये हेलिकॉप्टरमधून आणले जाणार अवयव. आयुष्यमान टॉवरवरती हेलिपॅड उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची मंजुरी. नॅशनल पार्कमधली एंट्री आता महागली. तिकिटाच्या दरामध्ये 10% वाढ. उन्हाळी सुट्टीच्या तोंडावरती ही मोठी दरवाढ असल्याची माहिती. पुणे शहरामधील सर्व धार्मिक प्रार्थना स्थळांवरच्या भोंग्यांचं पोलिसांकडून सर्वेक्षण होणार आहे. भोंग्याच्या आवाजाबद्दल कोर्टाचे निर्देश असल्यामुळे सर्वेक्षण. बेकायदा भोंग्यांची माहिती गोळा केली जाईल. PMRDA, NHAI आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. या मोहिमेमध्ये पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न होईल. पुण्यामध्ये भरधाव कारची दूध विक्रेत्याला धडक. या अपघातामध्ये दूध विक्रेत्याच्या गाडीचं मोठं नुकसान. अपघाताच्या नंतर कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढलाय. गुन्हा दाखल झालाय आणि पोलिसांकडून शोध सुरू. पुणे महानगरपालिकेची उद्यानं आता रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहतील. महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू असल्यामुळे पुणे महानगरपालिकेनं वेळ वाढवण्याचा निर्णय घेतलाय. किल्ले शिवनेरी गडावरती सलग दुसऱ्या दिवशी शिवभक्तांवरती मधमाशांचा हल्ला. शिवनेरी गडावरती जाण्यासाठी तातडीनं वन विभागाकडून बंदी. साताऱ्याच्या म्हसवड शहराला आधीच 8 ते 10 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा. त्यामध्ये पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भणभण सुरू. साताऱ्यामध्ये पेट्रोल पंपावरती पडलेल्या दरोड्यामध्ये कामगार सहभागी. स्वतःवरती हल्ला करायला लावत रचला दरोड्याचा प्लॅन. पोलिसांनी आवळल्या 4 जणांच्या मुसक्या. सतीश भोसले उर्फ खोक्या पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यामधील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन असेल. याबाबत पोलीस अधीक्षकांना सुद्धा निवेदन देण्यात आलंय. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरण मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याला पोलिसांकडून अटक. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून बनसोडेला दोरी आणि वायरनं मारहाण केली होती. बीड जिल्ह्यामध्ये पारधी बेड्यावरती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि नंतर गावगुंडांचा हल्ला. हल्ल्यामध्ये निर्दोष पारध्यांचं घर जमीनदोस्त झाल्याचा आरोप. संपूर्ण प्रकरणाची चौकशी अनुसूचित जमाती आयोगाकडून केली जाईल. धर्मपाल मेश्राम यांची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा काँग्रेसचा हल्लाबोल. अल्पवयीन मुलांचाही ड्रग्जसाठी वापर होत असल्याचा काँग्रेसचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे 395वी जयंती नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे. नागपूरच्या महाल परिसरामधील शिवाजी महाराज चौकामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी. नागपूर जिल्हा परिषदेला समाज कल्याण विभागाकडून मिळणारा 90 कोटींचा निधी अडकला. प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया राबवून 31 मार्चपर्यंत निधी खर्च करणं अशक्य आणि त्यामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता. नागपूरमधील समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडून तब्बल 8 कोटी 71 लाख रुपयांचा कृषी पूरक साहित्य वाटपाचा घोटाळा. रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रधानमंत्री कार्यालयामध्ये केली होती तक्रार. नागपूर जिल्ह्यामधील न्यू ऑरेंज सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेची आता चौकशी होणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती. ठेवीच्या रकमेमध्ये गैरव्यवहाराचा आमदार विनोद अग्रवाल यांनी उपस्थित केलाय मुद्दा. बुलढाण्याच्या संग्रामपूर शहरामधील मुख्य चौकामध्ये नगरपंचायतीनं तयार केलेल्या शेतकरी स्मारकावरती अज्ञातांनी रातोरात शिवरायांचा पुतळा बसवलाय आणि त्यामुळे संग्रामपूरमध्ये तणावाचं वातावरण. पोलीस प्रशासन पुतळा हटवण्याच्या तयारीत, गावकऱ्यांचा मात्र विरोध. विदर्भ, छत्तीसगड, ओडिशामध्ये वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती आणि त्यामुळे विदर्भामध्ये आणखी 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर बुधवार, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचाही अंदाज आहे. नागपुरामध्ये उष्णतेचा पारा वाढलाय. काल नागपूरच्या तापमानामध्ये 40 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 5 अंश अधिक तापमानाची नोंद झाली आहे. भंडाऱ्यामध्ये पाण्याच्या अभावी भाताचं पीक करपलंय. पाणी सोडण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे आक्रमक झाले. पडोळे यांनी बांधावरती पोहोचून भात पिकाची पाहणी केली आहे.
नंदुरबारमध्ये वारंवार नादुरुस्त होणाऱ्या रुग्णवाहिकांमुळे आदिवासी दुर्गम भागामधल्या रुग्णांचे हाल होत आहेत। 108 सेवेमधील रुग्णवाहिकांच्या तांत्रिक अडचणींमध्ये वाढ। किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी। आपापल्या गावी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त घेऊन जात आहेत शिवज्योत। कोकणामध्ये शिमगोत्सवाच्या निमित्तानं राजापूर प्रतिष्ठानच्या वतीनं पालखी महोत्सवाचं आयोजन। 8 गावच्या पालख्या सहभागी। ढोल ताशांसह पारंपरिक शिमगोत्सवातील कलाविष्काराचं सादरीकरण। देवगडचा हापूस आंबा आता स्कॅन मशीननं स्कॅन केला जातोय आणि त्यामुळे 100% साकार नसलेला देवगड हापूस आंबा खवय्यांना चाखता येणार आहे। गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या खिशेला बसणार कात्री। गुहागर नगरपंचायतीकडून पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव। 15 ते 80 रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारलं जाईल। कोकणातील 22 एसटी स्थानकांमध्ये लागणार सीसीटीव्ही। एसटी स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।